प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. ठीक आहे, म्हणजे त्याची सुद्धा तुम्हाला तात्पुरतं म्हणजे कॉलेजचं नाव आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अलॉटमेंट म्हणतो आपण त्याला. तुम्हाला जे कॉलेज आता समजा तुम्ही कॉलेजचे नाव टाकलेले आहेत, त्या ठिकाणी ब्रँचचे नाव आणि कॉलेजचे नाव टाकलेले आहेत, त्याच्यापैकी जर एक कॉलेज मिळालं तर तुम्हाला हे 12/7/2025 ला बघायला मिळते, म्हणजे तुमचा नंबर कुठे लागलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर आम्ही किती ऑप्शन भरू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 300 ऑप्शन भरू शकता टोटल. ठीक आहे, म्हणजे 300 ब्रँचेसचे नाव तुम्ही टाकू शकता. तर एवढे ऑप्शन्स कोणी टाकत नाहीत. मॅक्सिमम तुम्ही आता तुम्हाला जिथे घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही 10, 20, 40, 50, 100 पर्यंत टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग ऍडमिशन कधी घ्यायचं आहे? आता ज्या विद्यार्थ्यांना इथं जर पहिला ऑप्शन टाकलेला आहे आणि तिथं जर तुमचा नंबर लागला तर ते ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यासाठी म्हणजे सीट बुकिंगची 1000 रुपये फीस असते, ते ऑनलाईन तुम्हाला पे करायची असते. मग तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं. आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांनी काय करायचं, समजा तुम्ही 5-6 कॉलेज टाकलेले आहेत. ठीक आहे, 6 कॉलेजचे 6 ब्रँचेस टाकलेले आहेत आणि तुम्हाला जर नंबर लागला समजा 5व्या नंबर, जे 5वा नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याला जर तुमचा नंबर लागला समजा, तर काय करायचं, मग तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल त्या ठिकाणी, अजून त्याच्यापेक्षा म्हणजे सेकंड राऊंडला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळवायचं असेल, त्याला आपण बेटरमेंट म्हणतो, तर काय करायचं, नॉट फ्रीज करायचं. त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये फीस असते, ते ऑनलाईन पे करून नॉट फ्रीज करायचं आणि पुढचं ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे, मग आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या कॅप राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर हे 13 ते 15 मध्ये, दिनांक 13 जुलै ते 15 जुलै ह्या दरम्यान तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. राईट, बघा इथं लिहिलेलं आहे, प्रवेश प्रक्रिया कॅप पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवारांनी त्याच्या लॉग इन मधून स्वीकृत